ज्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी हा खेळ सुरू केला होता, तोच खेळ सुनेत्रा पवार संपवत आहे. पटेल आणि तटकरे बघत आहे. जे घडलंय त्यावरून सुनेत्रा पवारांना जय करण्याआधी सुनेत्रा पवार नेमकं यावर काय स्पष्टीकरण देतात, ते ऐकण्याची गरज आहे. सध्या तरी सुनेत्रा पवारांनी पटेल आणि तटकरे यांच्यासमोर फक्त दोनच ऑप्शन ठेवलेत. पटेल आणि तटकरेंवरती हा खेळ कधीही बूमरंग झाला. पवारांची एंट्री जरी झालेली असली, तरी वेळ आणि काळ अजूनही विरोधात. पटेल आणि तटकरे बायकॉट करणं आणि पक्षातील त्यांचं स्थान काढून घेणं. आणि सुप्रिया सुळे म्हणतात त्या पद्धतीने आमच्या पक्षात पटेल आणि तटकरे असताना कुणाची हिंमत होती का प्रफुल्ल पटेल भाईचं नाव बाजूला करण्याचं? हे सगळे डॉट जोडायचे ठरले तर सुनेत्रा पवारांनी घेतलेला हा निर्णय एका कॉल रेकॉर्डिंगमुळे आहे. पटेल आणि तटकरे बाबत अशी कुठलीही कॉल रेकॉर्डिंग सुनेत्रा पवारांनी ऐकली ज्यानंतर पटेल आणि तटकरेंना गावातून खडे बाजूला फेकल्याप्रमाणे बाहेर टाकलं गेलंय, हे समजून घेणं गरजेचं आहे. दोनच ऑप्शनवरती सध्या सुनेत्रा पवार खेळताय आणि त्या मुद्द्यावरती आज आपण बोलणार आहोत. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या जोडगिडीची सुनेत्रा पवारांनी अत्यंत हुशारीने नाकाबंदी केली. निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र, नव्या राष्ट्रवादी कार्यकारिणीच्या यादीतून दोघांची नाव वगळल्यानंतर तटकरेंनी थेट शरद पवारांकडे आश्रम मागितलेला दिसतोय. सुनेत्रा पवार यांनी अतिशय शांतपणे केलेला हा कार्यक्रम पक्षातील इतर नेत्यांना देखील एक प्रकारे सूचक इशाराच म्हणावा लागेल. शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली तेव्हापासून हा पक्ष पवार या नावाभोवतीच फिरताना दिसला. पक्षात तर इतर ज्येष्ठ नेते असले तरी पवारांना बायपास करून काही निर्णय घेण्याची हिंमत आजवर कोणाची दाखवली नव्हती. परंतु तिथेच घाव प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी टाकला होता. अजित पवारांच्या निधनानंतर ज्या अनैसर्गिक पद्धतीने पक्षावर कमांड मिळवण्याचा प्रयत्न केला, ते बघता पक्षात पवार हे सत्ता केंद्र धोक्यात येते की अशा शंका निर्माण झाली होती. भविष्यातील हा धोका ओळखूनच सुनेत्रा पवार यांनी पक्षात आपली पकड घट्ट करण्यासाठी पटेल आणि तटकरे यांना अडगळीत टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. हा संपूर्ण राजकीय खेळ आता तटकरे आणि पटेलांवरतीच बुमरांग झाला असून शरद पवारांचा जुना अंदाज कसा काय खरा ठरतोय याची चर्चा आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष या नेत्यांना सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रातून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना डचू देत त्याऐवजी पार्थ आणि जय पवार यांना राष्ट्रीय सरचिटणीस करून धक्कातंत्राचा वापर केला. आता सुनेत्रा पवारांच्या या खेळीमुळे पटेल आणि तटकरे समोर नेमके कोणते पर्याय आहेत ते पाहूयात. पहिला पर्याय, पक्षावर पूर्णपणे पवार कुटुंबाचं होल्ड, म्हणजे सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांचाच होल्ड हे मान्य करून पटेल आणि तटकरेंना यांना केवळ मार्गदर्शनाची भूमिका स्वीकारावी लागेल. पटेल आणि तटकरे यांनी भाजपच्या साथीने पक्षात खिंडार पाडून जी वेळ शरद पवारांवर आणली होती, तीच वेळ आता त्यांच्यावर आल्याचं बोललं जात आहे. शरद पवारांनी वयाचा विचार करून पक्षात आता अजित पवारांसारख्या नेतृत्वाला संधी देत केवळ मार्गदर्शनाची भूमिका पार पाडावी, अशी धारणा त्यावेळी पटेल आणि तटकऱ्यांची होती. नेरेटिव्ह तेच होतं. सुनेत्रा पवारांच्या या खेळीमुळे आता हे दोन्ही नेते सध्या पक्षात केवळ मार्गदर्शन म्हणून उघडतील, हे बघावं लागेल. यालाच म्हणतात कर्म. पर्याय 2, बंडखोरी. पटेल आणि तटकरे यांना सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व मान्य नसेल तर ते बंडखोरी करून एक तर भाजपात जाऊ शकतात किंवा मग पुन्हा अजित पवार गटातील समर्थक आमदारांना घेऊन शरद पवार गटाच्या पक्षात विलीन होऊ शकतात. सुनील तटकरे यांनी शरद पवारांची घेतलेली भेट ही याच अँगलचा एक भाग असून समोर आली. परंतु दुसरा एक सूर असाही आहे की पटेल आणि तटकरे हे पक्षात बंड करण्याची शक्यता असली तरी ते भाजपपासून दूर जाऊन शरद पवारांच्या आश्रयाला येणार का? कारण सत्तेपासून दूर गेल्याने पटेल आणि तटकरे यांचे अनेक अर्थपूर्ण हितसंबंध धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. शिवाय सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे विद्यमान सरकारमध्ये मंत्रिपदावर असल्याचं सत्ता सोडून शरद पवारांच्या गटात सहभागी होणं प्रॅक्टिकली ते स्वीकारणार नाहीत आणि भाजपचेही तसं होऊ देणार नाही. याला म्हणतात सुनेत्रा पवारांनी एका दगडात दोन पक्षी मारले. दरम्यान शरद पवारांनी पूर्वी जे संकेत दिले होते ते आता तंतोतंत खरे ठरतात. जेव्हा सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री किंवा नेतृत्व देण्याच्या चर्चा सुरू होत्या, तेव्हा शरद पवारांनी अत्यंत शांतपणे पटेल आणि तटकरे हे त्यांच्या पक्षाचे नेते, त्यांनी काय ते ठरवावं असं स्टेटमेंट दिलं होतं. शरद पवारांनी पुरती कल्पना होती की अजित पवारांच्या निधनानंतर हेच जुने नेते पक्ष आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतील आणि त्यातून पवार कुटुंब विरुद्ध जुने नेते असा संघर्ष होणारच. शरद पवारांचा अंदाज होता की फुटलेल्या गटातील नेत्यांना कितीही मोठी पद दिली तरी शेवटी कालांतराने सत्ता संघर्ष निर्माण होतोच. आज जेव्हा सुनेत्रा पवारांनी पक्ष पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करताच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे सारख्या नेत्यांनी आपला जागा फणावर काढलाय. सुनेत्रा पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे
यांना राजकीयदृष्ट्या कोपऱ्यात का ढकलण्याचा प्रयत्न केल्यानंतर तटकरे शरद पवारांची भेट घेऊन सुनेत्रा पवारांवर एक प्रकारचे दबावाचं राजकारण केल्याचं बोललं जातंय. शरद पवारांची भेट ऐकताच तटकऱ्यांनी नाही तर पटेलांनाही त्याच दिवशी घेतली होती. या खेळीमुळे आता ते बुमरंग होत आहे की काय आहे आणि या बुमरंग खेळीची आता सुनेत्रा पवारांना माघार घ्यावी लागते की पटेल आणि तटकऱ्यांना येत्या काळात माघार घ्यावी लागते हे समजले. दुसरीकडे अजित पवार गटातील या दबावाच्या राजकारणाबाबत शरद पवार गटाच्या नेतृत्वाकडून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. पवार गट ॲक्टिव्ह आहेत. रोहित पवारांनी दावा केला आहे की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं भाजपसोबत आधीच ठरलं. ते दोघे कधीही झालं तरी आगामी निवडणूक भाजपच्या चिन्हावर वर लढतील किंवा लढणार याचं गोष्टीला शरद पवारांची छेद दिला. तटकरे आणि पटेल हे स्वतः सोबत अजित पवार गटातील तब्बल 22 आमदार घेऊन भाजपमध्ये जाणार सनसनाटी आरोप रोहित पवारांनी केला. सुप्रिया सुळेंनीही या वादात उडी घेतली. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना एक रात्रीत यादीतून गायब केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं. पक्ष एकत्र असताना आणि कधीही कुणाचीही हिंमत झाली नसल्याचं सांगत त्यांनी एक प्रकारे या प्रकरणावरून चिमटा काढला. थोडक्यात ज्या नेत्यांनी शरद पवारांना सोडून वेगळी चूल मांडली, आज त्याच नेत्यांनी त्यांच्या स्वतःच्या पक्षात किंमत उरली नसल्याची चर्चा सुरू झाल्या. आता या सगळ्या गोष्टींमध्ये सुनेत्रा पवार या पुरेपूर ओळखू नये. मी आधीच सुनेत्रा पवार कच्चा खिलाडी नाही. मी आधीच व्हिडिओ केला आहे की जे घडतंय ते पवारांभोवतीच घडतंय. अजित पवारांचा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर काहीही ना ते मान्य झालं नाही. पण सुनेत्रा पवार कच्च्या खिलाडी नाही आहेत. पटेल आणि तटकरेंना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून आऊट करून सुद्धा पटेल आणि तटकरे फक्त फडफड करू शकतात. या पलीकडे दुसरा कुठलाच ऑप्शन सुनेत्रा पवारांनी त्यांना दिलेला नाही. सत्ता सोडण्याची हिंमत ना पटेल आणि ना तटकऱ्यांमध्ये. अजित पवारांनी ज्या पद्धतीनं शरद पवारांचा पक्ष फोडला, ती पक्ष फुटीमागे ही राष्ट्रीय कार्यकारिणीची जी होती ती कारण होती. त्या राष्ट्रीय कार्यकारिणीतच जर पटेल आणि तटकरे ठेवले नाहीत तर मग पक्ष फुटीचाही विषय नाही. एकतर भाजप किंवा दुसरे पवार हे दोनच ऑप्शन किंवा मग असे मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावं असे सांगून सुनेत्रा पवारांनी हा सगळा खेळ ड्राफ्ट केला. आता या कॉल रेकॉर्डिंगमुळे हे सगळं घडले. ती कॉल रेकॉर्डिंग नेमकी काय आहे, कशामुळे घडलं यासाठी सुनेत्रा पवारांच्या स्पष्टीकरणाची वाट पाहावी लागेल. मला वाटत नाही की ती फक्त कॉल रेकॉर्डिंग हेच कारण आहे. कारण सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवारांनी जवळपास 10 मार्चपासून निवडणूक आयोगाला पत्र दिलेले आणि त्या सगळ्या पत्रांमधून पटेल आणि तटकरे ड्रॉप केले गेलेत. 28 जानेवारी नंतरचा कुठलाही पत्रव्यवहार वैध करू नका हे सांगून सुद्धा सुनेत्रा पवारांनी तिथेच पटेल तटकरेंना चेकमेट केलं होतं. मग आता अजित पवारांच्या अपघाताबाबत सिक्वेन्स सुनेत्रा पवार जोडताय का? काही ना करता आतून सुनेत्रा पवार कार्यक्रम करताय का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.